भारत भाग्य विधाता हे विधान आपण महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी संबोधत असतो। शेतकरी म्हणजे भारताचा भाग्य विधाता, कारण 140 करोड लोकांना हा अन्नधान्य पुरवतो, अन्न पिकवतो आणि पुरवतो। यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये भरपूर साऱ्या स्कीम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या योजनांसाठी आपण त्यांना पैसे देत असतो असं आपली सरकार म्हणत असते। आता माझं नाव सचिन राठोड, जिंतूर जिल्हा परभणीचा रहिवासी मी। माझं ऍग्रिकल्चर शिक्षण झालेलं आहे आणि काल मी आपल्या शासनाची एक स्कीम जी नाबार्ड थ्रू NLM थ्रू ज्या स्कीम आहे त्या स्कीम अंतर्गत मी SBI बँकेमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की मला शेळी पालन करायचं आहे, माझं ऍग्रिकल्चर झालेलं आहे, नाबार्ड मधून मी प्रशिक्षण घेतलंय, त्याचं माझ्याजवळ प्रमाणपत्रही आहे आणि त्याची माझ्याजवळ किंबहुना प्रोजेक्ट रिपोर्ट पण आहे। तर त्या ब्रांच मॅनेजर साहेबांनी मला सांगितलं की तुला अनुभव नाहीये। मला याच्यावरनं म्हणजे मला वाईट नाही वाटलं, पण तो आपल्या एज्युकेशन सिस्टीमवरती मला खरंच लाज वाटली, कारण मी 4 वर्ष ज्या ऍग्रिकल्चर शिक्षण घेतलं त्याला जर तुम्ही अनुभव समजत नसाल तर ते शिक्षण काय कामाचं मला हे सांगा। ऍग्रिकल्चर शिक्षण हे फक्त तुम्ही त्या ऍग्रिकल्चर कंपन्यांसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह जन्म घालण्यासाठी केलंय का, याचं मला उत्तर हवंय। जर तुम्हाला आमचा 4 वर्षाचं शिक्षण जर तुम्हाला अनुभव वाटत नसेल तर हे शिक्षण मुळात तुम्ही बंद केलं पाहिजे। की माझ्यासारखा शिकलेला व्यक्ती जर लोन घेण्यासाठी एवढे धक्के खावं लागत असेल, मागची प्रोजेक्ट रिपोर्ट 3 महिने बँकेमध्ये ठेवून सुद्धा बँकेवाल्यांना ती प्रोजेक्ट रिपोर्ट सापडत नाही, त्याच्यानंतर दुसऱ्या बँकेमध्ये गेल्यानंतर असे उत्तर भेटत असाल तर तुमच्या स्कीम पूर्णपणे फेल आहेत साहेब। शेतकऱ्यांच्या नावावरती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किंबहुना फक्त लूट चाललेली आहे आणि जो स्कीम उचलतो त्याला 10 लोकांना पैसे खाऊ घालावे लागतात, तेव्हा ती स्कीमचा फायदा त्या माणसाला भेटतो। परंतु इमानदारीने या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये काही होत नाही शेतकऱ्यांसाठी, ही आपली एक खूप मोठी शोकांतिका आहे। तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, माझी कळकळीची विनंती आहे, शेतकरी आता तुम्ही नवीन कृषी मंत्री नेमलाय, अगोदरचे जे रमेश स्टार होते त्यांना तुम्ही बाजूला करून, तर ही इच्छा आहे की जी शेतकऱ्यांसाठी स्कीम तुम्ही आणलेल्या आहेत त्या ग्राउंड पर्यंत साधारण शेतकऱ्यांपर्यंत कशा सोप्या पद्धतीने गेल्या पाहिजे याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं।